नाशिकवरनं चिमट्या आणि शंभू ही जोडी आली आज केवळ येथे सेकंदाच्या घाटावर आज ही जोडी धावली पहिल्याच झाली तरी आपण मालकाशी थोडक्यात बोलणार आहोत. तो एक आहे ना. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी. नमस्ते. बंधू तुमचं नाव सांगा. शिवाजी फासाळे, आंबे दिंडोरी. गावाचं नाव. आंबे दिंडोरी, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आपण किती बैल आणलीत. 2 बैल आणलेले. काय बैलाचं नाव. एक चिमट्या आणि एक शंभू. चिमट्या आणि शंभू. शंभू. दादा आज तुम्ही या सेकंदाच्या घाटावर पहिल्यांदा आलात का. हो, पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदा आलात. बैल कुठल्या कुठल्या शर्यतीमध्ये पळतो. गोड्या बैला ते पळतो, बैला ते पळतो. अजून 4 बैलीमध्ये 4 बैलीमध्ये पळतो. गाठाला पळतो का. घाटाला पळतो ना. आजचं नियोजन कुणी ठेवलं. बालाजी शेठ बरोबर. बालाजी साहेब गरवड. अच्छा. आज आपल्या बैलाबरोबर कोणाचा बैल होता. योगेश कांडळ. अच्छा. नाशिक. शिलापूर. कितीला झाली बारी. 14-18. पहिलेच झाली. हो. अच्छा. दादा तुम्ही शर्यत घाटाचं नियोजन कशा पद्धतीने करता म्हणजे कोण करतं शर्यतीचं नियोजन. कुठल्या नावाने धावतो बैल तुमचा. बालाजी शेठ बरोबर. नाही आपल्या गावाकडं कुठल्या नावाने गाडी पळती. आंबे दिंडोरी चिमट्या या नावाने पळतो. या नावाने पळती. बैल किती दाती आता तरी. बैल आता 4 दात आहे. अच्छा. आणि बैलाची खरेदी कुठली. बैलाची खरेदी बेंगलोर 40 गावून आणलेला आहे. 40 गावांना. किती वर्ष आलं तुमच्याकडे बैल. किती वर्ष आलं तुमच्याकडे बैल. आता 4थं वर्ष चालू आहे आमच्याकडे. 4थं वर्ष. किती गुलाल झाले दादा. सांगता नाही येणार एवढे गुलाल झाले. फायनल किती आहेत. भरपूर फायनल झाले. फायनल. पण तुमच्या आठवणीतली एखादी सांगा की शर्यत की बाबा ह्या शर्यतवर मी गेलो आणि मी नाही विसरू शकत ती शर्यत. अटीतटीची शर्यत झाली म्हणा. सांगा असं कधी. आठवणीतल्या भरपूर शर्यती. अच्छा. सांगता येणार नाही एवढ्या शर्यती. आपल्या तालुक्यामध्ये कुठच्या टॉपच्या बैलावर पळाला बैल आपला. आमच्या घोड्यात जास्त पळतो बैल. कुठल्या बैल टॉपच्या बैलामध्ये पळाला कुठला बैल होता की त्याच्याबरोबर टॉपचा पेहरा भेटला आम्हाला. हरण्या. हरण्या. अच्छा. दादा नमस्कार. नाव सांगा आपलं. बालाजी शेठ शंकरराव गरुड पाटील. आज तुम्ही या नाशिकच्या बैलाबरोबर बैल आपण आणला. हां बरोबर. बैल पळाला. पळाला. किती वेळ झाली बारिशेत. पहिल्याच झाली. नियोजन कुणाचं होतं. नियोजन आमचे आधारस्तंभ शरद भाऊ तरस आणि आकाशदादा वैराट यांचं होतं. बारी मनासारखी धावली झाली. अच्छा. दादा तुम्हाला फायनलसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार बंधू. नमस्कार. आता तुम्ही किती दिवसांनी इकडं म्हणजे शर्यत घाटाचं नियोजन करण्या अगोदर किती दिवस निघाला आधी. एक दिवस अगोदर. एक दिवस अगोदर. कसं असतं रुटीन तुमचं बैलाचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी प्रवासामध्ये जातं ना जवळ आता सकाळी 8 वाजता निघाला ना. अच्छा. किती लोक आहे बैलाबरोबर. बैलाबरोबर आम्ही 10 जण आलेले. 10 लोक. दादा आज एक बैला मागं 10 लोक असतात. शर्यत घाटावर शर्यत परवडती का म्हणजे बक्षिसाच्या हिशोबाने परवडती का. परवडती असं म्हणलं नाही तरी चालेल पण मग एक छंद आहे. अच्छा. छंद म्हणून जोपासता. अच्छा. घरी अजून बैल आहेत का. हो बैल अजून घरी 2 आहे. एक घोडा आहे. एक घोडा. हो. शर्यतची आहे का ती. शर्यतीचेच. हो. त्यांचं नियोजन कोण बघतं. त्यांचं नियोजन आमचेच पुतणे बघतात. अच्छा. आपलं बैल कुठल्या खांदी धावतो. उजवीला धावतो. उजवीला. हो. अच्छा. आता पण तुम्ही इकडच्या
मावळ मुळशीच्या सेकंदाच्या घाटावर पहिल्यांदा तर आला. नाही नाही, याच्या आधी 2 वेळा आलेलो होतो मागल्या वर्षी. कुठल्या घाटावर आलो? घाटाचं नाव नाही सांगता येणार. चाकण कसं होतं त्याला. अच्छा तिकडं. दादा अजून बैलाचं खास विशेष काय, वैशिष्ट्य काय आहे बैल, किंवा आमचा बैल असा आहे? बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का बैल घरून जर बाहेर आणला अच्छा बोला. तर बैल माणूस जवळ नसला म्हणजे मालक जवळ नसला तर बैल वैरण खात नाही किंवा खाली बसत नाही. सारखं लक्ष मालकाकच राहतं त्याचं. अच्छा मालकाशिवाय बाकी लोकांशी कसं काय बैल मारतो का? नाही, बैल मारत नाही. नाही मारत. नाही बैल नाही मारत. अच्छा बैल आता तुमच्या गोठ्यावर किती वर्ष आली? 4थं वर्ष आहे आता. 4थं वर्ष आहे. आता तुम्ही सांगताय 4 वर्षात भरपूर गुलाल हो, भरपूर. तर तुमचा एखादा खास असं कुठला गुलाल आहे, मोठा बक्षीस कुठलं आहे? काय काय जिंकलं आतापर्यंत बैलांनी? आमच्याकडे शक्यतो पैसे आणि सायकली जास्त राहते. आता आतापर्यंत त्यांनी 22 सायकली जिंकलेल्या आहे. असं आमच्या अजून काय, तालुक्यात. अजून काय? पैसे तर भरपूर जिंकलेले. अच्छा बैल तुमचा आधारस्तंभ आहे का फक्त नाव आहे? नाही, आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ आहे. अच्छा आपल्याकडं सेकंदाचा घाट होतो. हो. खेड मुळशी खेड आणि तिकडच्या म्हणजे आंबेगाव वगैरे मध्ये 4 बैली चालते. नाशिक साईडला घोडाबैल घोडाबैल चालते. तर तुम्हाला शर्यत क्षेत्रात इकडचा सेकंदाचा घाट कसा वाटला? नाही, सेकंदाचा घाट तर एकच नंबर वाटला, काही अडचण नाही. नाही म्हणजे काय विशेष वाटलं तुमच्या घाटापेक्षा? बोला, तुमच्या घाटापेक्षा वेगळं काय वाटलं? काय वेगळं का? तुमचं नाव सांगा दादा. किरण भाऊ नवले. अच्छा हा, तुम्ही आज या बायलाबरोबर कसं काय? आपला मित्रपरिवार आहे. आपण मित्रपरिवार. हो. तुम्हाला छंद आहे? हो. घरी काय करतात दादा तुम्ही? शेती आहे. बाजूला घ्या ना बैल उन्हात. दोन. अहो पण आम्हाला परत बैल पळवायचा आहे, कोणतरी खोड केली आमच्या गाड्याची. तुम्ही बायलाबरोबर पहिल्यांदाच आला का नेहमी असता? भरपूर वेळा आलेलो आहे मी. अच्छा धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद दादा. तुम्ही आज एकदा नाव सांगा तुमचं. शिवाजी फसाळे, आंबे दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बायलाचं नाव? चिमट्या. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.